नमस्कार. अॅग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाला पोषक वातावरण झाल्यानं राज्यातील तापमानात चढउतार सुरू आहेत. अनेक ठिकाणी पारा 10 अंशाच्या दरम्यान दिसत असल्यानं थंडी जाणवते. आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. तर 2 दिवसात थंडी आणखी वाढेल असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्यातील तापमानात चढउतार दिसून येत आहेत. आज ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. तर उद्यापासून पावसाचं वातावरण निवळेल असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच वायव्य भारतात पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत असल्याने राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. अनेक राज्यात दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे. आज देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी तापमानाची नोंद बिहारमधील डेहरी येथे झाली. डेहरी येथे 4.5 अंश सेल्सिअस तापमान होते. तर राज्यातील काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आणि अहिल्यानगर येथे 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज 10 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झालेली ठिकाणे कमी होती. ढगाळ हवामानाच्या प्रभावामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. मात्र राज्यातील तापमानात पुढील काही दिवस चढउतारात येईल असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे. हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन. हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.